सध्या इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचे पडसाद जे आहेत ते आता पुण्यापर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळते. या युद्धाचे परिणाम सर्वसामान्य आणि आता विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या सगळ्यात एकंदरीतच आपण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे. आता मी पुण्यातील एका स्वामिनी हॉस्टेलवरती आहे, जिथं आपण बघू शकतो की आतमध्ये गॅस जी आहे ती बंद करण्याची वेळ आली असून सध्या चुली पेटवून इथं विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवण्यात येते. इथं सगळ्या मुली ज्या आहेत त्या बसलेल्या पाहायला मिळत आहेत, जेवण करतायत. सध्या दुपारची वेळ आहे, मात्र सध्या तरी आपण बघू शकतो की या युद्धाचे परिणाम जे आहेत ते आता विद्यार्थ्यांवरती होऊ लागलेले आहेत. सध्या इंधन आणि गॅसची टंचाई जी आहे ती मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याची पाहायला मिळते, ज्याच्यामुळे कमर्शियल गॅस जे आहेत ते सरकारकडून त्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. घरगुती साठी कमी पडू नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र सध्या मेस जे आहेत ते कुठेतरी बंद होण्याच्या उंबरठ्यावरती आहेत. काल 3 मेस बंद झाले आणि बाकीचे जे मेस आहेत त्या आता चूल उभारून विद्यार्थ्यांचे जेवण जे आहे ते बनवताना पाहायला मिळते. आता आपण बघू शकतो की उन्हाळ्यामध्ये JEE, नीट अशा वेगवेगळ्या परीक्षा असतात, त्याच्यामुळे हे विद्यार्थी घरी देखील जाऊ शकत नाहीत. या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आता आपल्यासोबत विकास पाटील आहे, जे या मेसचे मालक आहेत. सर, काय सांगाल की तुमच्याकडे आता चूल पेटवण्याची वेळ आलेली आहे या सगळ्या? पण आता ॲक्च्युली कालपासून कमर्शियल गॅसेस जे आहेत ते टोटली बंद केलेले आहेत गव्हर्मेंटनं. आणि त्याच्यामुळं माझ्या इथं कसं JEE नीट करणाऱ्या मुलींची संख्या आहे ती, या माझं हे जे हॉस्टेल आहे याच्यामध्ये फक्त JEE नीट करणाऱ्या मुली आहेत. आम्ही त्यांनाच ॲडमिशन देतो. पण साधारणतः मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक्झाम असते. आता ज्या मुली ह्या बघतायत तुम्ही, 12वीची एक्झाम दिलेली आहे, त्यांनी गावी जाऊन त्या परत आलेले आहेत. शेवटचं जे रिव्हिजन असेल किंवा बाकीचं काही डाऊट सेशन असतील, मोठमोठे क्लासेस इथे आहेत, झा, ॲलन, फिजिक्सवाले यांच्या मुली आहेत त्यामुळे त्या घरी जाऊ शकत नाही. मग आता गॅस सिलेंडर तर मिळत नाही आहेत. त्यामुळं आता काय केलं आम्ही, काल चूलच घातलेली आहे. सोबतच आम्ही इंडक्शन जे आहे कॉईल बेसिसवरती जे असतं ते खरेदी करून आणलेलं आहे. आणि त्याच्यावरती चपात्या बनवणं किंवा बाकीच्या गोष्टी बनवणं ह्या प्रयत्न आमचा चालू आहे. पण पूर्वी जो स्वयंपाक जे चपाती बनवायला 2 तास लागायचे, आता 5-5 तास झाले तर आम्हाला 500 चपात्या आम्हाला लाटता येणं झाल्या. माझ्याकडे मेनू ठरलेले असतात. नाश्त्यासाठी असतात पोहे, उपमा, इडली, उडीद वडा, सांबार, उत्तप्पा, डोसा. पण आता जे साऊथ इंडियन पदार्थ याला कंपल्सरी गॅस लागतो, त्याशिवाय ते साऊथ इंडियन पदार्थ बनत. आज बुधवार असल्यामुळे आज माझा उत्तप्पा असेल तर मुलींना नाश्त्याला आम्ही देतो. पण आज आम्हाला साधं सँडविच द्यायची वेळ आलेली आहे. जे सकाळी 6 वाजता येऊन नाश्ता बनवायला चालू होतं, जे की 7 वाजता मुलींचं क्लास होतं, ते त्यांना 7 वाजेपर्यंत मिळून जायचं. आज 4:30 वाजता माझा नाश्त्याचा स्टाफ आलेला आहे. 4:30 वाजल्यापासून सँडविच बनवता येतो. तेव्हा कुठे 7 वाजता आम्ही मुलींना देऊ शकतो. तुमच्याकडे किती मुली आहेत बरं, आणि स्टाफ किती आहेत, आणि कशा प्रकारे त्यांच्या जेवणावरती परिणाम होतो आहे? म्हणजे आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमचे वेगवेगळे मेनू ठरलेले आहेत, तर ते मेनू तुम्ही आता कुठेतरी त्याचं कट ऑफ करायला बघताय की तुम्ही असा मेनू तुम्ही रिफिल करणार की ज्याला गॅस कमी लागेल? बरं, काय करणार? नाही, आता कसं माहिती आहे का, तसं बघायला गेलं तर एक सुकी भाजी असते, एक पातळ भाजी असते, वरण असतं, चपाती असते, कोशिंबीर असते. ह्या वेगवेगळ्या प्रकारचा असा मेनू देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आता बघायला गेलं तर 2-2 भाज्या बनवणं शक्य नाही आहे, तर एकच भाजी बनवावी लागणार आहे. मग कुठं तर पातळ ग्रेव्ही टाईपमध्ये भाजी बनवणं, एक वरण बनवणं, मुली वरण खातात आवडीनं, राईस, चपाती, असा कुठं तर मेनूचा कटोती करावा लागणार आहे. आता बघायला गेलं तर एक मावशी असेल तर ती चपाती बनवायची, चपाती बनवता शेकायला टाकली की दुसरी चपाती बनवायची. आता ते शक्य नाही. आता बघत असाल तुम्ही, एक चपाती लाटते आणि एक भाजून घेते. कोळसाही जर काय असेल तर तोही पर्याय उपलब्ध नाही, कारण तोही ओलसरपणामध्ये येतो. इंडक्शनवरती होत नाही. बरं, चपाती गॅसवरती जी बनायची मऊसूद बनायची, इंडक्शनवरती जी चपाती बनते ती कडकपणा येतो, वातड होते. म्हणजे सगळं खूप अवघड परिस्थिती आहे. स्टाफ कसा मॅनेज करताय बरं? म्हणजे या सगळ्यात तुम्ही स्टाफ वाढवताय, कारण की ऑब्व्हियसली तुमच्या कमिशनवरती किंवा तुमचे जे पैसे तुम्हाला मिळतात त्याच्यावरती या सगळ्याने परिणाम होईल. मग त्याने स्टाफवर कशा प्रकारे त्यांचा परिणाम होईल बरं या सगळ्यात? नाही, आता पैसे मिळणं किंवा कितपत प्रॉफिट राहतं ह्याचा विचार तर अजिबात नाहीच आहे. आता सध्याचा विचार हाच आहे की मुलींना राहिलेल्या 1.5 महिना आहे, कारण ह्या मुली आहेत ते 2 वर्ष माझ्याकडे आहेत. माझ्याकडे जी मुलगी येते ते 2 वर्ष राहणं खाणं सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळं प्रॉफिट हा विषय सोडून फक्त त्यांना जगवणं, त्यांना जे त्यांची काही ध्येय आहेत, IIT पवई मिळवायचं, IIT जयपूर मिळवायचं, कोणाला BJ मेडिकल मिळवायचं आहे. आता माझ्याकडे काही मुली आहेत की त्यांचं टार्गेट आहे एम्सला मी करायचं आहे.
तर त्यांचं पोट भरणं ही आहे. त्यासाठी आता मी स्टाफ वाढवणारच आहे, कारण चपातीला मला पूर्वी 1 बाई लागायची एका ह्याला, तर आता तिथं 2 लागतात. म्हणजे सकाळच्या मला अजून एक 4 बायका वाढवाव्या लागणार आहेत. त्यामुळं प्रॉफिट हा विषय माझ्यासाठी नाहीच आहे. माझ्यासाठी काय मुलींच्या पोटामध्ये घालणं, मग त्यासाठी चुलींचं असेल, इंडक्शन असेल, या ह्याच्याप्रमाणे काही मुलींना आता विनंती करून सांगावं लागणार आहे की चपातीमध्ये फरक होणार आहे, चवीमध्ये फरक पडणार आहे. ते त्यांनाही ॲडजस्ट त्या करतील. कारण आता बरं या बायका आहेत त्या जवळपास मावशा वगैरे आहेत, ते 10-10 वर्ष माझ्यावर कळकळं काम करता येते. त्यांचे आमचे संबंध आहेत घरचे, एकमेकाच्या सुखदुःखात असतात. त्यामुळे त्याही दूर होतो आहे, त्यांनाही कळतं आहे, ते त्यांनाही त्रास होतो आहे, आजारपण वाढणार आहे. वाईट वाटतंय का तुम्हाला या सगळ्या? वाईट तर वाटतेच ना, कारण आता कोविडच्या ह्याच्यामध्येही मी मुलींना दिलेलं आहे. कोविडच्या ह्याच्यामध्येही मुलींना बनवून दिलेलं आहे. मुली ज्या इथं पुण्यामध्ये अडकल्या होत्या, माझ्या हॉस्टेल बंद नव्हते कोविडमध्येही, त्यावेळी बनवून दिलेलं आहे. आता तीच वेळ आहे. त्यामुळे पैसे किंवा प्रॉफिट हा विषय राहिलेलाच नाही. विषय राहिला आहे तो फक्त यांना जगावणं. त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे खूप कमी असतात. आता बघायला गेलं खूप जणांनी मेस बंद केले, विद्यार्थ्यांचा एवढा विचार नाही केला. तुम्ही लिटरली चुली मांडून तुम्ही जेवण बनवताय, पक्क्या चुली घालण्याचा काही विचार आहे? हो, मी आता थोड्या वेळापूर्वीच आता फोन आला होता. आता गवंडी घेऊन येतो, याच्यामध्ये 2 पक्क्या चुली ही 100% घालणार आहे. आणि मान्य आहे मला की थोडंसं प्रदूषण वाढणार आहे, सगळ्या गोष्टी होणार आहे. पण आता पोटाची लढाई जिंकायची का ह्याची लढाई जिंकायची हा प्रश्न आहे. त्याच्यामुळं काही जरी झालं तर मुलींना तरी खायला देणारच. विद्यार्थिनी समजून घेतात? 100% घेतात. 2-2 वर्ष, आता एवढे 10 वर्ष इथं हॉस्टेल आहे. सगळे जैनीचे पालकांशी घरगुती संबंध आहेत. रात्री 2-2 वाजता मुलगी आजारी पडली तरी दवाखान्यात न्यायला मी स्वतः येतो आहे. त्यामुळे त्या गोष्टी समजून घेतात. जरी हे झालं तरी मुलींना माहिती आहे काही जरी झालं तर मला काही ना काही तर करून खायला मिळणार, मग 100% देणार ते. नक्कीच आपण बघू शकतो की जसं काल गणेश शेट्टी जे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष होते त्यांनी म्हटलं होतं की या सगळ्याचे परिणाम सर्वप्रथम जे मेस असतील, खानावळ असतील त्याच्यावरती पाहायला मिळतील. आणि तसंच काहीशी परिस्थिती जी आहे ती आता आपल्याला पाहायला मिळते. मात्र काही जण असे आहेत जे मेस बंद करतात, मात्र काही जण अशीही आहेत जे चूल मांडून विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर असल्यामुळे विद्यार्थ्यांचे जे जेवणाची व्यवस्था करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र या सगळ्यात विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत हे मात्र निश्चित. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.